आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे सगळेच नवतरुणांना राजकारणाकडे येण्याचा आग्रह करत आहेत. राजकारणात या, राजकारण चांगलं काम करूया, कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स करूया, हे सगळं सांगत असताना प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं दिसतंय. आणि तुम्ही एक या राजकीय पक्षाच्या 22 वर्ष 25 वर्षाची बांधिलकी आहे, तुम्हाला पक्षाने न्याय दिला ही तुमची म्हणणं आहे, तुम्ही कामही त्या पद्धतीने केलंय. आता जो काही नवमतदार आहे, जो नवतरुण आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होऊ पाहतोय, तर त्यांना तुमचा काय मेसेज आहे? नाही, यावं खरं तर मी सगळ्या तरुणांना, विशेषतः ज्यांना राजकारणाची आवड आहे, त्यांना आवर्जून सांगेल की आपण निश्चितपणे पक्षामध्ये यावं, सक्रिय व्हायचं. कारण हल्लीच्या काळामध्ये राजकारण हा न संपणारा विषय, भविष्यामध्ये ह्या लोकशाहीमध्ये ही यंत्रणा आयुष्यभर राहणार आहे. अशा वेळेस उच्च शिक्षित एक व्हिजन असणाऱ्या नेतृत्वाची भविष्यामध्ये गरज. एक दुसरी पिढी, आता एक पिढी आपण आदरणीय पवार साहेब, मोदी साहेबांची पाहतोय, दुसरी पिढी आपण दादांच्या रूपानं, फडणवीस साहेबांच्या रूपानं, शिंदे साहेबांच्या रूपाने किंवा त्या लेवलच्या नेत्यांनी दुसरी पिढी काम करताना पाहतोय. आज चिंता दादा नेहमी त्यांच्या भाषणात सांगतात की मला चिंता असते की तिसरी पिढी निर्माण व्हावी, आणि ते मग आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी देऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न का करतात, कारण हे पुढे जाणारं राजकारण असतं. त्यामुळं तिसरी पिढी सुद्धा तिथं सक्रिय असली पाहिजे, चौथी पिढी त्या ठिकाणी तयार राहिली पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक तरुणाला त्याच्या कार्यक्षमतेवर जर विश्वास ठेवून त्यांनी काम चांगलं केलं तर त्याला कुठं ना कुठेतरी चांगली संधी मिळेल. आणि तो आता एक क्षमतेवर अवलंबून असतं, आपणही समाजाला काही देऊ शकतो का, ह्याच्यावर मी बऱ्याच वेळा तिथलं यश अपयश या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं त्याला जर वाटत असेल की मी सक्षमतेने या कारभारामध्ये काम करू शकतो, त्याने राष्ट्रवादीमध्ये नक्की भविष्य आहे, ते निश्चितपणे त्याचं स्वागत, त्यांनी त्याचं भविष्य आहे.